अभ्यासू नेतृत्वाचा विश्वास. अनिता चव्हाण पाटील यांचं मतदारांना आवाहन. भ्रष्टाचार मुक्त विकासासाठी कटिबद्ध अनिता पाटील यांची ग्वाही. 2016 पासूनच्या सेवेतून सिद्ध झालेलं विकास का अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा विकास निश्चय. प्रभाग 15 मध्ये महाविकास आघाडीची एकजूट मोहीम. शिक्षिका अर्चना हरिमकर. शैक्षणिक पार्श्वभूमीवर मतदारांचा विश्वास. अनिता पाटील यांचा अनुभव आणि कामगिरी केंद्रस्थानी. व्यापारी उद्धव तगडपल्लेवार यांची मतदारांमध्ये दमदार उपस्थिती. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर नदीम. विकासाचा नवा रोडमॅप. विकास हवा तर महाविकास आघाडीला मतदान करा. सामूहिक संदेश. पुसदमधील प्रभाग 15 मध्ये महाविकास आघाडीची निवडणूक जोरात. भ्रष्टाचार मुक्त विकासासाठी मी कटिबद्ध आहे. 2016 पासून नगरसेवक म्हणून काम करताना अनेक विकास कामे पूर्ण केली असून प्रभाग क्रमांक 15 मधून यावेळी पुन्हा संधी दिल्यास अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा विश्वास महाविकास आघाडीच्या उमेदवार अनिता चव्हाण पाटील यांनी मतदारांना दिलाय. पुसद नगर परिषद निवडणुकीत प्रभाग 15 मधून अर्चना हरिमकर, माजी नगरसेविका अनिता पाटील, व्यापारी उद्धव तगडपल्लेवार आणि महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर नदीम यांना विजयी करून विकासाचा मार्ग सुकर करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. प्रतिनिधी मोहन पवार, पुसद. माझ्या सुज्ञ बंधू आणि भगिनींनो, आपण जर विश्वास ठेवून तुतारी या तिन्ही उमेदवारांना निवडून दिले, आम्ही आमच्या शब्दावर ठाम राहू की नगरपालिकेचे थकीत बिल आहे जे पाणी पुरवठा विभागाचा, त्याचा कुठलाही व्याजदर तुम्हाला पे करायचं काम पडणार नाही आणि मंथली जे मिनिमम बिल आहे ते 100 रुपयाच्या वर जाणार नाही याची आम्ही गॅरंटी देतो. आणि जे आपले प्रभाग 15 मध्ये सर्वात जास्त टॅक्स भरत आहोत आपण उदाहरणार्थ 1, 2, 4 मध्ये जे टॅक्स आहे ते फार कमी आहे. जुनी वस्ती असल्यामुळे तिकडे टॅक्स कमी आणि आपण नवीन वस्तीत असल्यामुळे आपला प्रभाग क्रमांक 15 हा सर्वात जास्तीत जास्त टॅक्स पे करतो, पण त्याप्रमाणे त्यांना कुठल्याही सुविधा मिळत नाही. हे सुविधा मिळवण्यासाठी आमच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करावे आणि कमीत कमी आपल्या प्रभागात टॅक्सची क्षमता होईल याप्रमाणे आम्ही प्रयत्न करू. हे आमचे तुम्हाला 100% आश्वासन आहे, विनंती आहे. आपले हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही. न्यायासाठी सत्ताशाही. भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही. लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही. लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही. लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही. शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही. चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच